नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग. प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण एक अशी रेसिपी घेऊन येणार आहोत की ज्यामुळे ना आपल्या जेवणाची एकदम लज्जत वाढते आणि एकदम त्याचा स्वाद वाढला जातो आणि त्यामुळे काय होतं की आपण खुश पण होतो, आपलं मन प्रसन्न होतं. अशी एक रेसिपी मी घेऊन येणार आहे. तर ओळखलं का तुम्ही कोणती मी रेसिपी घेऊन येणार आहे? ती ओळखलं ना? बरोबर ओळखलं. मी आज बनवणार आहे गरम मसाला घरच्या घरी आणि त्याची एकदम स्वाद एवढा छान येतो ना की तुम्ही एकदा ती रेसिपी ट्राय करा. की छान असा गरम मसाल्याची रेसिपी घेऊन आली आहे आणि तो मसाला आपण मटण, चिकन, अंडी, मासे आणि आपल्या काही भाज्या असतात व्हेज, त्यासाठी पण आपण तो वापरू शकतो. एकदा तुम्ही नक्की अशी रेसिपी ट्राय करा, बघा किती स्वाद येतो तो आपल्या भाजीला. आणि चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपीला सुरुवात करायच्या आधी जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी तुम्हाला इथे किती आणि काय काय मसाले घेतलेले आहेत ते तुम्हाला इथे मी दाखवते. इथे 2 चमचे असं मी जिरं घेतलेलं आहे, आपलं साधं जिरं. 1 चमचा इथे शहाजिरं घेतलेलं आहे. इथे 10 ग्रॅम वेलची घेतली आहे. 10 ग्रॅम इथे जावित्री घेतलेली आहे. इथे बघा 10 ते 12 ग्रॅम असं मी इथे काळी वेलची घेतलेली आहे. स्टार फूल घेतलेले आहे 10 ग्रॅम. आणि इथे 10 ते 15 ग्रॅम असे मी दालचिनी घेतलेली आहे. लवंग घेतलेले आहे इथे 5 ग्रॅम. 10 ग्रॅम इथे मी काळी मिरी घेतली. काळी मिरी जास्त घेतलेली आहेत आणि 5-6 असे तेजपत्त्याची पानं तोडून घेतलेली आहेत. एक जायफळ. इथे धणे आहेत ना, इथे धणे दाखवण्यासाठी अशा 2 वाट्या मी इथे धणे घेतलेले आहेत. तर बघा इथे एवढं असं मी हे साहित्य घेतलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे मी कमी दाखवलं आहे. तुम्हाला जर जास्त गरम मसाला करायचा असेल तर तुम्ही हे प्रमाण वाढवू शकता. चला मग आता आपण ना किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता एक एक जिन्नस भाजून घेऊया. सर्वात पहिले आपण ना इथे धणे घेऊया भाजायला. आपल्याला जास्त असं भाजायचं नाही आहे, करपवायचं पण नाही आहे. अगदी हलकं असं मंद आचेवर ना 2 मिनिट फक्त असं गरम करून घ्यायचं आहे. आता धण्याबरोबर आपण इथे ना जिरे पण भाजून घेऊया. हे बघा इथे जिरं पण घेतलेलं आहे. इथे हे शहाजिरं घेतलेलं आहे. आपल्याला 15 दिवस पुरेल एवढा आपण गरम मसाला इथे बनवतोय. असं भाजण्याचा आपल्याला धणे जिऱ्याचा असा सुगंध यायला लागला ना का लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता कसं इथे सुगंध सुटलेला आहे धणे आणि जिरे भाजल्याचा, तर इथे आपण पहिले हे काढून घेऊयात. आपण पहिले जे मोठे मोठे जिन्नस आहेत ना ते भाजून घेऊया. जसं मसाला वेलची, दालचिनी, स्टार फूल हे पहिले भाजून घेऊया. हलकंसं भाजून घ्यायचं आहे गरम होईपर्यंत, जास्त नाही भाजायचं आहे. तर हाताला आपल्या गरम लागलं ना का काढून घ्यायचं. फक्त 2 मिनिट असं मंद आचेवरती भाजून घ्यायचं. हिरवी वेलची घेऊया. आता हिरवी वेलची जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घ्या, पण हिरवी वेलची घातली ना तर स्वाद एकदम छान येतो भाजीला. बघा तुम्ही एकदा हिरवी वेलची घाला गरम मसाला करताना. आता इथे काळी मिरी आणि लवंग एकत्रच भाजून घेऊया. इथे जायफळ घेतलं आहे, फोडून घेतलं आहे, ते पण भाजून घेऊया. आणि इथे जावित्री, तेजपत्ता. आता आपण हे सर्व छान असं भाजून घेऊया. साधारण गरम करायचं आहे, जास्त नाही. मोठी वस्तू लवकर होत नाही ना, म्हणून पहिले मी दालचिनी, स्टार फूल आणि हिरवी वेलची घेतलेली आहे. छान इथे सर्व जिन्नस आपले भाजून झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया, हे काढून घेऊया. आता तुम्हाला गरम मसाल्याचं प्रमाण जास्त वाढवायचं असेल तर तुम्ही इथे ह्या सर्व जिन्नस वाढवून घ्या. पण आपल्याला हा मसाला 10 ते 15 दिवस आरामशीर पुरणार आहे. मी 10 ते 15 दिवस पुरावा एवढाच केला आहे, कारण थोडा थोडाच आपला केला ना तर मसाल्यामध्ये जो स्वाद असतो ना तो टिकून राहतो. आणि जास्त करून ठेवलं ना तर त्यातला तो स्वाद उडू शकतो. म्हणजे जी चव येते ना ताज्या ताज्या मसाल्याला ती मग येत नाही. म्हणून इथे मी 15 दिवस पुरेल एवढाच मसाला करणार आहे. तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही
प्रमाण वाढवा। आता हे सर्व थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा इथे मसाला ना आपला आता हा थंड झालेला आहे, हा मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया। मसाला वाटायच्या आधी मिक्सरचं भांडं आहे ना चांगलं कोरडं करून घ्यायचं, ओलं ठेवायचं नाही, नाहीतर मसाला मग आपला खराब होऊ शकतो। हा बघा जरा जाडसर वाटला गेलेला आहे, आपण ना ह्या गाळणीने गाळून घेऊया। तुम्ही पिठाच्या चाळणीने पण चाळू शकता, पीठ चाळायच्या ह्यापेक्षा पण तुम्ही बारीक करू शकता। ही जी गाळण आहे ना ही जाड आहे, त्यामुळे इथे बघा हे जाड निघाले। तुम्ही पिठाची असते ना आपली चाळणी पीठ गाळायची, त्याने पण चाळून घेऊ शकता। असा हा जाड राहतो ना भुगा, हा आपण परत वाटून घ्यायचा आहे। हा बघा इथे चौथा उरला आहे, तो आपण पुन्हा एकदा वाटून घेऊया। जो कोंडा उरला होता ना तो थोडा वाटून घेतला मिक्सरमधून, हा आपण आपल्याला असा चाळून घ्यायचा आहे। मसाला पहिले थंड होऊन द्यायचा आणि नंतरच बरणीमध्ये भरायचा। एवढा मसाला आपल्याला 15 दिवस आरामशीर पुरतो। हे बघा, आणि सुगंध तर एवढा छान सुटला आहे ना मसाल्याचा की मस्त जबरदस्त। बघा तुम्ही मटण, मच्छी, अंडी सगळ्यासाठी हा मसाला आपण वापरू शकतो। काचेची बरणी घेतली आहे आणि काचेच्या बरणीमध्येच मसाला भरून ठेवायचा। काचेची बरणी स्वच्छ धुवायची, कोरडी पुसायची, थोडी सुकवायची आणि मगच त्यामध्ये मसाले भरून ठेवायचे। हे बघा, आणि शक्यतो काचेच्या बरणीमध्येच मसाला भरून ठेवा, म्हणजे तो छान टिकून राहतो। हे बघा काचेच्या बरणीमध्ये मी गरम मसाला भरून ठेवलेला आहे। तुम्ही पण नक्की एकदा असा गरम मसाला करून बघा आणि चव बघा किती छान येते आपल्या भाजीला। ते गरम मसाला बनवण्याची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।